कुठल्याही प्रकारची महागडी क्रीम न वापरता अशाच पद्धतीने घरातच एक क्रीम तयार करून रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत। अगदी रेस्टॉरंट स्टाईल याची टेस्ट येते। एकदा नक्की ट्राय करून बघा। जर अशा पद्धतीने तुम्ही एकदा मटार पनीर बनवले तर बाहेरचे कधीच खाणार नाही। आता मी मटार पनीर बनवण्यासाठी इथे 200 ग्रॅम इतके पनीर घेतले। त्याचे मोठ्या आकाराचे इथे क्यूब करून घेते। चौकोनी आकारामध्ये मी इथे पनीर कापून घेतले। आता हे पनीर आपल्याला थोडेसे तेल आणि मसाल्यांमध्ये 1-2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे। अर्धा चमचा इतके तेल घालायचे, त्यामध्ये पनीर घातले, थोडे लाल तिखट, हळद, धने पावडर व थोडेसे मीठ घालून आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून फक्त 1.5 ते 2 मिनिटासाठी सर्व मसाले त्या पनीरला कोट झाले की लगेचच आपण हे पनीर एखाद्या डिशमध्ये काढून घेऊया। पनीर जास्त वेळसुद्धा परतवत बसायचं नाही, नाहीतर ते वातड होते। 1-2 मिनिटानंतर ते एका डिशमध्ये काढून घेतले। आता ग्रेव्हीसाठी मी इथे 2 मीडियम साईजची टोमॅटो व 2 मीडियम साईजची कांदे घेतलेत। ते आता मी इथे कापून घेते आणि शक्यतो भाजीसाठी छान पिकलेला, व्यवस्थित पिकलेलाच टोमॅटो घ्या। त्याने भाजीला रंगही छान येतो आणि टेस्टही छान येते। उभ्या आकाराचेच मी इथे कांदे देखील कापून घेतले। आता त्या तेलामध्येच मी इथे कांदा घातला। कांदा अर्धा ते 1 मिनिटभर परतवून झाला की लगेचच यामध्ये टोमॅटोही टाकून घ्यायचा। 1 इंच आल्याचा तुकडा घातला, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या, त्याने चव अप्रतिम येते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता खडे मसाले देखील यामध्येच टाकून घ्यायचे। 1 तेजपान घेतले, दालचिनी व 3 हिरवी वेलची यामध्ये घालायची। एकदा व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घालायचे। मीठ घातल्यामुळे टोमॅटो हा पटकन शिजला जाईल। टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतत राहायचं आहे। अर्धा चमचा इतके यामध्ये मी मीठ घातले, म्हणजे टोमॅटो छान मऊसूत असा शिजला जाईल। आणि आपण जी आता पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे 2 चमचे दुधावरची साय घ्यायची व 7 ते 8 काजू आणि थोडेसे पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण ही घरच्या घरी क्रीम तयार करून बघू शकता, मस्तच अशी स्मूथ अशी ही क्रीम तयार झाली आणि तीच आपण ह्या पनीरच्या भाजीमध्ये वापरणार आहोत। आता हे गार झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेणार आहे। फक्त त्यामधले तेजपान आपल्याला काढून घ्यायचे, तेजपान वाटायला घ्यायचे नाही। तेजपान मी इथे काढून घेतले आणि बाकीचे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक वाटून घेतले। 1 चमचा तेल, 1 चमचा बटर घातले, 1 चमचा जिरं घालायचं, वाटून घेतलेले वाटण घालायचे। आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटं हलवून झाले की यात आता मसाले घालूयात। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा रेग्युलर लाल तिखट, पाव चमचा हळद घातली, 1 चमचा धनेपूड। आता हे मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत व त्याचा रंग बदलेपर्यंत परतत राहायचे। गॅसची फ्लेम कमी करायची आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचे, तरच ग्रेव्हीला टेस्ट छान येते। हे परतताना घाई करायची नाही। हे बघू शकता छान असं तेल सुटलं आहे आणि इथे बघा मसाल्यांचा रंग देखील इथे बदललेला आहे। आता त्यात अर्धी वाटी इतके मटार घातले। मी इथे फ्रेश ताजे मटार घेतलेत। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकतात। आता मी इथे ताजे मटार घातले, त्यामुळे यामध्ये गरम पाणी करून 1 ते 1.5 ग्लास इतके गरम पाणी करून घातले व त्यावर झाकण ठेवून हे वाटाणे शिजवून घेणार आहे। जर तुम्ही फ्रोझन वाटाणे वापरत असणार तर वाटाणे शिजवून घ्यायची गरज पडणार नाही। लगेचच पाणी घालून त्यामध्ये लगेचच तुम्ही पनीर ॲड करू शकतात। पण ताजे मटार असल्यामुळे मी हे झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं शिजवून घेतले। वाटाणे वरतीत आलेत म्हणजे आपले वाटाणे शिजले गेलेत असं समजावं। आता यामध्ये आपण परतवून घेतलेलं पनीरसुद्धा टाकून घेऊयात। कमी आचेवर 5 ते 7 मिनिटं आता भाजी छान उकळवून घेऊयात। त्यात आता चवीनुसार मीठ घालायचं। मीठ आपण टोमॅटो शिजवताना सुद्धा घातले होते, त्यामुळे प्रमाणातच घाला। आणि आपण ही तयार करून घेतलेली क्रीम घालायची आणि ती एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। क्रीम घालताना ही पटापट मिक्स करायची
आणि आता सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घातली, 1 चमचाभर कसुरी मेथी हातावर बारीक करून घालायची। भाजीचा रंग बघा, भाजीचे टेक्स्चर देखील बघा, अगदी ढाबा रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याच पद्धतीने आपली आज ही मटार पनीर इथे तयार झाली आहे। ही भाजी तुम्ही गरमागरम नान, चपातीसोबत किंवा जिरा राईससोबत सर्व करू शकतात। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।